जयसिंग आता इथे काय करतो? नीलम 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 उठ, हे आवर लवकर. काय झालं? अगं तुझा नवरा आला इथे. काय? अरे बापरे, डॉक्टर डॉक्टर काहीतरी करावं. यांनी जर हे असं जर मला तुमच्यासोबत बघितलं ना तर जिवंत नाही सोडणार. हो, काहीतरी करा. लपायला जागा सांग कुठेतरी. चल लवकर आवर. आता इथं आपल्याला कोण डिस्टर्ब करायला नाही. चल आपलं जर राज्य झालं का? हो झालं. आवर लवकर. डॉक्टर मला खूप भीती वाटते. हो अगं, तू घाबरू नको, मी आहेस ना. अय्या किती अंधार आहे इथे. लाईट लावा ना. मी बघतो. लाईट गेले वाटत. मी बघतो. मेणबत्ती किंवा काय आहे का? हा आहे. कोणीतरी आलंय वाटतं इथं. डिग 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 डिग. मम्मी आगाशी बाहेर का बघतेस? पप्पा एवढ्या लवकर नाही यायचं. अरे डॉक्टर कुठं गेल्यात तेच कळण झालं. सकाळपासून वाड्यात बी दिसलं नाही. टोन्या जरा गावात बघून ये कुठं दिसतायत का. टोन्या खाली बस. अजिबात जायचं नाही त्या मुडद्याला बघायला. तो ना नसेल तेवढाच बरं आहे. तू बस खाली इथं गपगुमान. टोन्या जाऊन बघून ये. हा टोन्या मी बघतीस तू बाहेर कसा जातोयस ते. तुझ्या पालखीचा धूर काढेल बघ. तुझं नॉनसेन्सच फोडून काढेल. बस खाली. टोन्या आजीचं ऐकायचं नाही. माझं जर ऐकलं नाही ना जेवण देणार नाही. कशी जेवायला देत नाही तेच बघते मी. धन्याला धतुरान चोराला मलिदा. टोन्या बस खाली. टोन्या डॉक्टरांना जाऊन बघून ये म्हणलंय. तुम्ही दोघींनी ना कुस्ती खेळा, कुस्ती. जो जिंकल का नाही मी तुझंच ऐकणार. 100% 100%. जर आजी तू जिंकलीस का नाही मग मी इथंच सांगतो. आणि जर तू जिंकलीस का नाही मग मी जातो बोलवायला. हा तुम्ही खेळा, कुस्ती खेळा. अरे तुझ्या जिबला काय हाड? त्या तोंडात नॉनसेन्सलं काळं कुत्र. तुला घातलं नेऊन डाबऱ्यात. तुला मला कुस्ती खेळायला होतेस या वयात. राहू दे माझी मीच जात. डिंपे काय ग सकाळपासून डॉक्टर वाड्यात नाहीत आणि ताट कुणाला घेऊन चालली आज? अगं मम्मी माझ्यासाठीच. मला आज वर बसून जेवायचा मूड झालाय ना म्हणून चालली. आलेच. वर बया हिचं तर एक काय काय नवीनच चाललेलं असतंय. मम्मी आज मला पण कौलाव बसून जेवायचा मूड झाला. जा तू पण त्यात वाढ. अरे तुझ्या मुडाला लागली आग. तुझ्या नॉनसेन्सला कावळ्याने मारली तुझ्या. तू नाही जेवलास तरी चालेल. माझी कवले सगळे वाड्याची फोडून ठेवशील. आधीच त्या कंपाऊंडरने सगळ्या वाड्याची वाट लावली. हे काय करताय तुम्ही आणि कशासाठी एवढा वेळ घालवताय? इथे आपण दोघेच असताना आणखी कोणाला शोधताय? मला खात्री आहे इथं नक्कीच कोणीतरी आलंय. नाहीये कोणीच. आणि कोणी असतं ना तर आपल्याला दिसलं नसतं का? चला ना. अहो माझा हात पोहोचत नाहीये पायापाशी. माझे सँडल्स काढा ना. काढतो. छी लाईट पण नाहीये इथे. मला खूप जास्त गरम होतंय.
मला हवा घाला ना. हा चल. पेपर नको, शर्ट काढा आणि वारा घाला. हा चल जाऊ. आता गाळ ऑर्डर आहे ना, अटॅक आहे नाही. तुझ्या नवऱ्याने आपल्याला इथे बघायच्या आधी आपल्याला बाहेर पडावं लागेल, नाहीतर तो आपल्या दोघांचा जीव घेईल. डॉक्टर कसं बाहेर पडणार, समोरच आहेत ना ते. नाचा ना. असं आता असं कुत्र्यासारखं 2 हात वर करून नाचा, मला बघायचंय. बाद झालं आता नाचणं. आता आपण वेगळं काहीतरी करूया. आता तू ये माझ्याजवळ. असं नाही, तुम्ही घोडा बनायचं आणि मला पकडायचं, आणि मी सापडली की मी तुमची. ठीक आहे, घोडा म्हणतो. हा या या. घरी माझ्यावर उभा झाडत असतो आणि इथं त्या बाईच्या हातात कुत्रा बनला. लाज कशी वाटत नाही याला. शी बाबा, मी कंटाळले. मला खूप तहान लागलीये, पाणी आणा ना. आणतो. असं नाही, तुम्ही बाजा. वाचतो ना. हा? ए. बस आता मी तुझ्या बाजूला बसणार. आधी तुम्ही मला माकड बनून हसवायचं. माकड बोलून कसं होतो. नाही बाबा, तुला नाही जमत माकड. तू कुत्रा मस्त करतो. कुत्रा करून दाखव ना. कुठं बघितलं डॉक्टर, काय चाललंय या माणसाचं. जरा शांत राहा, त्याला आवाज जाऊ देऊ नको, नाही तर त्याला कळेल आपण इथेच आहोत. जरा शांत राहा. नाही नाही नाही. कोण आहे. कुत्रा. हा? कुत्रा कर ना. मला माफ करा, माफ करा, मला माफ करा. मी कोणाला फसवणार नाही, कोणाला मी फसवणार नाही. मी तो सगळ्यांचे पैसे दिलो. मला माफ करा. हा होतं, मी तुमच्या पाया पडतो, तुमच्या पाया पडतो. मला माफ करा, मला माफ करा, मला माफ करा. झालं तुझं, ये बाहेर.
वरड ना, अजून मोठ्या मोठ्याने वरड, म्हणजे गावातल्या लोकांनी समजलं पाहिजे तू इथं आहे ती. त्यांना समजलं ना, चांगले हाणत्याल तुला. ते मी घाबरलो होतो म्हणून वरडलो, आता नाही वरडणार. सॉरी सॉरी, चुकलं. घे जेवून घे. ठीक आहे, पाणी. नाम्या दादा, तुझं आणि डॉक्टरांचं काय चाललंय ना, ती मला सगळं माहित आहे. काय चाललंय? ते मला पैशांसाठी मदत करतात. अजून काय चाललंय? तुला माहित आहे ना, डॉक्टरांशी माझं लगीन ठरलं होतं. मग ते माझ्यापासून काही लपवतील का? अरे ते मला सगळं काय सांगते. आता पण मी तुला जीवन दिलं का? कारण डॉक्टरांनी सांगितलं होतं, नाम्या दादाला जेवण दे, त्याची काळजी घे. पण डॉक्टर, ते जमिनीचा व्यवहार माझ्या नावावर करायचा की तुमच्या नावावर? जमीन माझ्याच नावावर कर, आणि त्यावर जी आपण पतसंस्था उभारणार आहे ती तुझ्या नावावर करू. आणि पतपिढीबद्दल पण मला सगळं काय सांगितलंय डॉक्टरांनी. तुला पतपिढीची बी माहिती आहे? हा, मग तर तुला समजच माहिती असणार. डॉक्टर ते पातळ कंगनी का कंगनी ते त्याच्याने पैसे डबल करतात. 10चे 20, 100चे 200, 500चे 1000. समजत माहिती तुला. मी काय सांगणार अजून दुसरं? डॉक्टर एकाच डबल करते ती. तुला माहित होतं ना आधी? हा, मग ते पातळ कंगणी का काय त्यांनीच करतात ना. बरोबर. तू बघितली का पातळ कंगणी कशी असते ती? हा, मग ते असं वाटेसारखं काहीतरी असतं आणि त्यांच्या हातात काहीतरी असतं. ते असे गोल 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 फिरवतात, हातावर घासतात आणि वाटेवर असं मारतात आणि पैसे डबल होतात. याच वेळेस एवढा उशीर का लागलाय त्यासनी काय माहित. हे काय आता नवीन चालू आहे डॉक्टरांचं? एकाच डबल पैसे करणारी असली कसली जादू आहे? नक्कीच ह्याच्या मागं काहीतरी डाव असणार आहे डॉक्टरांचा. तर नक्की काय भानगड आहे ही? मला हुडकून काढावंच लागणार आहे. मला या अजिबात बघवत नाही डॉक्टर. हा माणूस माझ्याशी घरात वाटेल तसं वागतो, मला काडीची किंमत देत नाही. आणि इथे या बाईच्या हातात कुत्रा झालाय. किती निर्लज्जपणा आहे हा. जरा शांत राहा. रागाच्या भरात काही पडते करू नको, नाहीतर आपण दोघे प्लीज जरा शांत राहा. माझ्या पायाला घाण लागलीये, ती चाटून साफ कर ना ए कुत्र्या. काय चाललंय सगळं? काय गरज होती तिकडे जाण्याची? तिला इकडे थांबवत होतो पण नाही. दिलं तू. मला मुंबईला जातो बोलला होतात ना, आणि इथं हे जरा करताय तुम्ही. या बाई समोर माकड काय बनताय, कुत्रा काय बनताय, घोडा काय बनताय, हिची चप्पल पण काढलीत तुम्ही. मला जरा पण लाज उरली नाही का हो? काय झालंय सगळं? जानू, ही ते कशी? ए भवानी, मला आधी सांग, तू इथं कशी काय? तुला लाज नाही वाटत माझ्या नवऱ्यासोबत इथे येऊन असले थेरे करायला? हो बस. काय हो, ही बाई इथं कशी काय? हे तुमचं मुंबईचं महत्वाचं काम? मी काय पण करीन, तू मला शिकवू नकोस. तू घरी जा, तुला घरी आल्यानंतरच बघतो. नाही जयू, आत्ताच बघ. ह्या बाईने मला तुझ्या समोर मारलं आणि तू गप्पच बसलायस. ए बाई, एवढी कसली लाज सोडलीस ग तू? एक बाई असून एका बाईचा संसार उद्ध्वस्त करायला निघालीस, निर्लज्ज कुठली. उठ उठ, एक सेकंद जर इथं दिसलीस ना तर जीव घेईन मी तुझा. निघ. सोड दिला. अगं काय करतेस तू हे? एकल बाई नाही सोडणार आहे, तिला पण नाही तुम्हाला पण. ये ये
ये हो कुत्रा हो कुत्रा ये 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 ना ये आणखीन काय ते काय काय माकड माकड हो खा जाऊ माकडासारखं खा जाऊ हो ना माकड. ए तुझी लायकी बघून वाघ, नाही तर तुला नाही सगळा बागात पडल. हो कोण आहे? नाही जायचं. नाही जायचं म्हणजे तू खरं सांग, तू इथं एकटीच आलीस का तुझ्या बरोबर अजून कोण आलंय? मी काय तुमच्यासारखी नाहीये, एकटी आली आहे मी इथं. ए खोटं बोलू नकोस, मला सगळं माहिती आहे. याआधी इथं जे काही घडलंय ना तेव्हापासून तुझी इथं याची हिंमतच होत नव्हती, आणि तू अचानक आज इथं कशी काय आली? कोण आहे तुझ्या बरोबर? सांग ना कोण आहे? तुझ्या चेहऱ्याचा ओढायला रंगच सांगतोय की इथं कोणीतरी आलंय. कोण आहे सांग ना. तू अशी नाही सांगणार, सांग, तुला दाखवतोस. बोल, कोण आहे तो? बोल. मी सांगितलं ना तुम्हाला, मी एकटी आली म्हणून. तू सांगशील आणि मी विश्वास ठेवणार एवढा काय दूध खळा नाहीये मी. थांब, मी शोधतो आता त्याला, आणि फक्त शोधणार नाही, तुझा तो बॉयफ्रेंड होता ना स्वप्नील, त्याच्यासारखं खलासच करून टाकतो याला. नको ना आओ. काय काय बाई, तुला लाज नाही वाटत? माझ्या नवऱ्यासोबत असं रात्रीचं फिरायला लाज नाही का वाटत? माझा संसार मोडायला निघालीस तू. ए सोड तिला. गोळी घाली ना. घाला गोळी, टाका मारून मला, पण आज मी या बाईला नाही सोडणार. ए सोड म्हणतोय तिला. 1 2 का तुम्ही असं वागताय? मी कुठे कमी पडते ते तरी सांगा मला. हो, घरात लग्नाची बायको असताना बाहेर तुम्ही का असं वागताय? ए मी कसाही वागीन, तू मला अक्कल शिकवू नकोस. पहिले सांग कोण आहे तो? अहो सांगितलं ना कुणासोबत नाही आलेले म्हणून. हे नीलम खरंच बेअक्कल बाई आहे. हिनं अडकवलंय मला. पैसे तर मिळाले नाहीच, हे प्रकरण जीवाशी आलंय माझ्या आता. अहो नको ना. अहो ए काय रे, मला माहितीये तू पागल आपलायस ते. बघ, तू स्वतःहून जर बाहेर आलास ना तर इथून जिवंत जाशील, आणि मी जर शोधून काढलं ना तर तुला गोळ्यात घालेन. तुला जीव वाचवायचा असेल ना तुझा तर लवकर बाहेर ये. आता मी 3 पर्यंत मोजू, तोपर्यंत जर तू बाहेर आला नाहीस ना तर 1 2
3